एक गावामी विठोबाचे नाम, एक गावामी विठोबाचे नाम, एक गावामी
तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम नमो तुमचा अनुग्रह नादलो पवन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर प्रथम गणनायका उमा शंकराचिया सुखा चरणावरी गुणी माता साष्टांग आता दंडवत। दुसरे वंदु शारदा जो चितुराननाची आत्मजा वाद सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओझा दंडवत। आता वंदु देव ब्रह्म जयंती पुण्य पावन प्रसन्न होणे स्तुती जनतया माझा नमन दंडवत। आता नमो रंगभूमिका कीर्तनी हे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा दया माझा नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बुड्या मुळा अज्ञान म्हणून आपुल्या बा चालवे सकळा नामावने विठाला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री संत श्रेष्ठ संत माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत। त्यात ह्या सप्त्याचं नियोजन आयोजन विश्वस्त मंडळाने जेव्हा मीटिंग घेतली त्यात पहिल्या मीटिंगला पहिली वेळ मी आलो। माझ्या अगोदर कितीतरी मीटिंग झाल्या जाणून बुजून नाही। माझ्या रविवारची ड्युटी असायची आणि रविवारची मीटिंग करायची। गुरुजींचा वारंवार फोन यायचा, तुम्ही आलेच नाही बरं का,
मी म्हणलं शनिवारी मीटिंग ठेवा, मी येतो. भगवंतानी काय लीला दाखवली, मीटिंग शनिवारी ठेवली आणि मलाही यावं लागलं. मीटिंगला आलं. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा विश्वस्त मंडळांनी नाव लोखन माझं केलं. मी पाहिलं, मला विरोधक कोण आहे का बाबा, नको दयानंद म्हणायला तर बरं वाटलं. सर्वानुमताने माझी सेवा इथे ठेवली. त्यात अग्रगण्य विश्वस्तांचं नाव आमच्या आळंदी आश्रमाचे अध्यक्ष आपले भाऊ गोरक्षेठ जाधव गुरुजी. आता मला अवघड झाले बरं का अमोल भाऊ, मला बाहेर कीर्तन किती वेळ ठेवा, मी नाचल, उड्या मारल, गाईल, कसंही कर. खरंच इथं मला मोटिवेशन आले. विठाला स्कूल डे कसा असतो मला होता, आता तुम्हाला माहिती होता का, स्कूल डेच्या दिवशी 1 तास शिकवायचा असतो विद्यार्थ्याची सेवा असते. तसं माझी सेवा इथं अग्रगण्य, आता मी तरी बाबांनी आहे ना, मी 1 तास पाहिलं बाबा, मी कीर्तन काय करू बाबा, मला तर अवघडच झालं. आता अवघडच झालं. त्यात मी अभंग काढला होता वेगळा. का मला विचारलं, म्हणजे अभंग पाठांतरात आहे का, म्हणले सोपा अभंग झाला आणि सोपं सांग. आता अजून एक घोटाळा झाला माझ्या डोक्यात. असं होतं मला, विठ्ठला इकडे आई बसली आमची देशमुखताई, प्रभाताईंच्या दर्शन घेतलं. म्हणजे तब्येत सांभाळा, तब्येत राव थोडस. आमच्या ताई भेटल्या, त्या ताईंना म्हणलं टाळ घेऊन उभारला, म्हणले कीर्तन कोणाचं, म्हणलं मला नाही माहिती. सगळ्यांचा चरण स्पर्श, तुम्हा श्रोतेवर्गांचा चरण स्पर्श, तुम्ही गायक वृंदांचा चरण स्पर्श. मला काय येत नाही, गायकर बाबा इथं आल्या, सगळे बाबा इथं आल्या, विश्वस्त आणि सगळे विश्वस्तांचं चरण स्पर्श. आणि खालचं काय ते आम्ही घेतलं काय कार्यकारी मंडळ, त्यांचे चरण स्पर्श नमस्कार करतो म्हणजे राहणार नाही. विडाला मला काही येत नाही बरं का. आता हे जे आई वडील बसलेत ना, यांच्याच आई वडिलांच्या ताटातला घास काढायचा आणि त्यांच्याच मुखात घालायचा. त्यांच्याच ताटातला घास काढायचा. मी जे जे ऐकलंय, मी त्यांच्याकडलं जे जे घेतलंय ते आज मी परत देणार आहे. तुम्हाला ज्ञान पाहिजे का प्रेम पाहिजे, खरं सांग. आता कोणच बोला ना, इतके बाबांच्या समोर तर म्हणले ज्ञान पाहिजे, मी कोण आहे, तुम्ही कोण आहे, ब्रह्म कसं आहे माझ्यामध्ये तेवढंच आहे, ऐक्य भाव ते ऐक्य धंत माझा, पहिलं मी ध्येय नाही, मग मी स्वरूप आहे, मग स्वरूपाचं पण ज्ञान घालून. मग तुम्हाला ज्ञान पाहिजे का प्रेम पाहिजे, मी प्रेम देतो. विठ्ठला मी तू प्रेमाच्या नंतर अजिबात राहत नाही. मग घ्यायचंय काय, इथे येऊन मी ज्ञान नाही घेतलं, मी इथे येऊन नाम बी नाही घेतलं, मी इथं येऊन शब्द ज्ञान बी नाही घेतलं, मी इथं येऊन फक्त प्रेम घेतलं. श्रीपाद बाबांनी प्रेम दिले, रामदास बाबांनी प्रेम दिले. हे आता जे विश्वस्त मंडळ जे देते हे प्रेम दिले. खरं सांगा बरं, आता तुम्ही, मी लातूरचा माणूस, तर लातूरचा माणूस तुम्ही पुण्याचे, आणि आपण स्टेशनला भेटलो, नाव माहिती नाही, पण चेहरा माहिती आहे. ताई नव्हतं, नाव माहिती नाही. तिच्याकडे पाहिलं म्हणले, बाबा तुम्ही आमच्या आळंदी आश्रमात येत आहे ना, तुम्ही दयानंद बाबा आहे ना. अहो मग हे कोण सोडलं प्रेमाचा धागा, ज्ञानाने का प्रेम, एवढं बाबाने दिलं बाबा. विठाला मला अजूनही द्वैत सांगता नाही यायचं, मला देव बी सांगता नाही यायचं, मला फक्त प्रेम सांगता येईल, मला फक्त प्रेम देता येईल. आज तो कोपरायांचा अभंग घेतलाय, माझा पूर्णतः पाठ पण नाही,
विठाला विठाला. तुकोबाराय सांगतात, निळोबाराय सांगतात, दुरुस्त करून घेतलं. हे बघा, निळोबाराय तुकोबाराय सांगितल्याशिवाय निळोबाराय सांगतो ते. विठाला जीव जन्माला आलाय आणि जीव जन्माला आल्यानंतर जर संप्रदायाला जर जोडला नसता तर काय झालं असतं? आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर जर संप्रदायाला जर जोडलो नसतो तर काय झालं असतं? आम्ही ऐकलं होतं, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाटी, या परी उत्तम कीर्ती. सर्व जन्माच्या शेवटी म्हणजे एका योनीमध्ये कोटी कोटी जन्म घेतल्यानंतर हा जन्म मिळाला. शेवटाची बारी शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म म्हणजे पाठीमागे जन्म झाले असते. तुम्ही म्हणालात, मी म्हणालो, मला काय पुरावा आहे तर नामदेव रायचा. नामदेव महाराज, ज्ञानेश्वरी, तुकोबा हे आई वडील आहेत आपले. आई वडिलांनी जे सांगितलं ते खरं धरायला पाहिजे, खरं धरलंच पाहिजे, खरं धरतो आपण. नामदेव महाराज म्हणतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली या वर्म काय असेल तुमचं तुम्ही बघा, इथं कळलं मला आलेलं. तर ह्याच्या अगोदर जन्म झाले असतील असं समजू, त्याला पुरावा काय? भक्ती विना जिन जडो लाजीरवान, संसार भोगलं दुःख मोड, एक एक योनी कोटी कोटी योनीला, मग लागे वारा मनुष्य जन्माचा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष किरणामध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 20-30 लक्ष पशुच्या मानवा भितरी, 4 लक्ष त्यामध्ये नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मात्र कळत काय मात्र. आता धान्य तुम्ही आणा, किरण मला चिरत आणता, मात्र म्हणजे काय माहितीच नाही. मात्र मला माहिती मी शेतकरी चावला जाई विटाळला. असं का वाटलं असेल किंवा भक्तीविना जिनं जळो तयाचे झाले, पण आता पृथ्वी वरील पाषाण नसते काही, असं का म्हणावं लागलं? असं का? अरे कितीतरी जन्म आले, कितीतरी जन्म मेले, 184 होते. अरे फिरून फिरून फिरून
पुनरपि जननम पुनरपि किती वेळा आता आम्ही पुण्याला आलो हे ऐकलं होतं काय ऐकलं होतं आम्ही परमार्थ करत नव्हतो अशातला भाग नाहीये मी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हसाल मला 4 वाजता उठतो माझ्या घरापासून 2 किलोमीटर महादेवाचं मंदिर होतं तिथं 4 वाजता मी कळशी ओल्या कपड्याने जाऊन बसायचो त्याच्यावर तेव्हा माझ्या वाचलं काय आंघोळ करायचा थांबा नव्हता पण माझा भक्ती करत नव्हतो नाही पंढरपूरची आषाढी कार्तिकी सगळं व्हायचं घरामध्ये मंत्र उच्चार आमच्या बाबांनी एका बाबा होते तिकडच्या बाबांनी मंत्र बी दिला होता पण हा अभंग जर पाहिला तर त्याला झोडून मारताय हा अभंग जर पाहिला तर माझ्या कर्त्याला झोडून मारता होता तुम्ही म्हणाल वाया नाही केलं तुम्ही इथपर्यंत त्याच्यावर न पोचवा हे बी तितकंच करा मी ते केलं म्हणून एक म्हणला ते केलं म्हणून इथं आला नाही तर हे तुम्ही नसता नाही का नाही तरी वाया जातो नाही का वाया केलाच तुम्ही पण काय तुम्ही सांगा जाता जाता गळ्यात माळ पाहिली म्हटली माळ गळ्यात पाहिली आणि म्हणले अरे माळ घातली वाटतं आता जेवढी साधक आहे त्याची वृत्तीच अशी होती माझी पण तशीच आहे माळ पाहिली ना कोण घातली माळ विचारला तुम्ही विचारता का नाही मला ना तुम्ही तर 100 वेळा विचारून जाता माळ घातली कोण घातली आणि का घातली तुला देव माहितीये का देव माहितीये का नाही का मग माळ घातली आम्ही पण काळ घातली होती मी पण साधना करायचो करत नव्हतो असं नाही मी पण साधना करायचो पण एक महात्मा असा भेटला माळ का घातली हे मला ते कळलं नव्हतं म्हणले पुण्यात कशाला आला सांगतो मी म्हणलं संपत्ती पोरं बाळ घरदार एवढं सगळं पुण्यात घ्या म्हणजे जन्माला कशाला आला सांग आता अवघडच झालं पुण्यात आलेलं कळलं कशाला आला पण जन्माला आला कशाला म्हणून आता नतमस्तक व्हावं म्हणून काय करायला पाहिजे तुकोबा म्हणले काय करायला पाहिजे काय उद्धार पावे त्यावेळेस मग काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण देव आहे का देव आहे का विचारलं देव आहे का म्हणलं आहे ना कुठे म्हणले पंढरपुरात आणि मग इकडे कुठे म्हणले आळंदीत एवढं होत देव पंढरपुरातच आहे देव आळंदीतच आहे देव मूर्तीतच आहे
माझं सांगतोय. विठाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलता का? म्हणलं हा. मंदिरातला विठ्ठल पाहिला. मंदिरातला विठ्ठल पाहिला. त्या मूर्ती पुरता मर्यादित आहे विश्वभर. आता माझं मात्र अवघडच झालं. म्हटलं मूर्ती पुरता मर्यादित मला नाही सांगता यायचं बरं का मूर्ती पुरत्या तुम्हीच सांगा. म्हणले दुसरा प्रश्न तुला विचारतो. मंदिर देवात आहे का देव मंदिरात आहे? मंदिर देवात आहे का देवात मंदिर आहे? काय काय हे झाल्यावर कळलं मला. विठाला तुला जन्म मरणवाद करायचा असेल, तुला लक्ष 84 योनी चुकवायचं असेल तर तुला देवाची ओळख करून घ्यायला लागेल. विठाला कसं ओळखायचं? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, विचारावा 2 प्रश्न, मी कोण आणि देव कोण. विचार, तू कोण आहे? कोण आहे तू? आईच्या उदरामध्ये 2.5 वर्षाचा होता तेव्हा तुझा पुत्र 5 तत्वाचं शरीर होतं. त्या 5 तत्वाच्या शरीरात तू नव्हता. ज्या वेळेस तू प्रवेश केला नंतर तू प्रवेश केला ते तू आहे. अगोदर आहे ते नाहीये. अगोदर काय 5 तत्वाचं शरीर आहे हे कळणार का मला? ते मला तू मला तरी कळलं होतं का? आईच्या उदरातला पराक्रम आपल्याला काय करणार? कोण करणासी येणे माझे झाले, कोण करणासी येणे माझे झाले, कोण करणासी येणे माझे झाले, कोण करणासी येणे माझे झाले. आये नवीले ब्रह्मरूप, आये नवीले ब्रह्मरूप, आये तत्वाचं जे शरीर आहे आईच्या उदरामध्ये 2.5 महिन्याचं झालं होतं ते पहिलंच आलं होतं. जे नंतर 2.5 महिन्याचं आलं होतं ते पहिलं निघून जाणार आहे. विठाला कळलं ना तुम्हाला? ते 2.5 महिन्याच्या नंतर जे आलं होतं ते पहिलं निघून जाणार आहे. तर ते पहिलं जे 2.5 महिन्याच्या अगोदर तयार झालं होतं तुम्ही कोण आहे? विठाला विठाला माझं नाव दयानंद आहे. मग मी दयानंद आहे का? आता आंबेडकरी बाबांकडे नाही जायचं आणि मी तुम्हाला माफी मागतो. मला नाही जमायचं. थोडं सांगायला एवढं सांगत बसायला वेळ पण नाही. मला जमायचं पण नाही. विठाला मी कोण आहे आणि माझं नाव काय? माझं नाव दयानंद ठेवलं. माझं नाव ठेवलेलं मुसलमानी. माझी बायको आहो म्हणते, माझे पोरं बाबा म्हणतात. तुम्ही मला कोण दयानंद भाऊ काका तात्या म्हणतात. माझं नाव तात्या काका बाप्पा आहे का? नाही. राम कृष्ण विठ्ठल केशव हा मंत्र असणार आहे.
हा त्यांची ठेवलेली नाव असणार आहे. मग त्यांचं माझं नाव काय असणार आहे? माझं नाव काय? आणि माझ्या नावाचं भजन चाललं होतं आईच्या उदरामध्ये. माझ्या नावाचं भजन चाललं होतं आईच्या उदरामध्ये आणि ते मी विसरलो होतो. त्याची मला भ्रांती झाली होती आणि ते भ्रांती मला येतं निघली. विठाला आईच्या उदरामध्ये रामकृष्ण विठ्ठल केशव हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत होतो का? मी माझ्या नावाचं भजन करत होतो. मग माझं नाव काय? माझं नाव ब्रह्मपुरी कोण आहे तुम्ही? अहो हा प्रश्न तुमचा माझा सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा होता आता मला आतापासून तर आता प्रवचन ऐकल्यापासून अजून वेगळं काहीतरी वाटायला लागलं. ती चुकीच आहे. बाबांनी तर फैसलाच केलं म्हणले जे घेतलं होतं ते बी चुकीचं आहे. जे व्हायचंय कारण हे कधी केलं बंद कर म्हणतात. जे घेतलंय अंगीकार केलंय ते मी आहे असं नाही म्हणायचं. म्हणले आताच म्हणले की ते व्हायला सांगितलं. हा प्रश्न तुमचा माझा नाहीये. हा प्रश्न पाठीमागं सुद्धा 21-22 दिवसाच्या नंतर 22 दिवसाच्या नंतर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा झाली. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा संपल्यानंतर त्यातला मोठा मुलगा उचलला वाघाने. आता मला तिकडे जायचंच नाही. वाघाने उचलला तर ते गेली मला नाही माहिती. 200 दिवस ते मोठा वाघ तिथं बसला होता. म्हणून गजेनी प्रसादे निवृत्ती हे प्रकाश संप्रदायाची जुना निवृत्ती दादांपर्यंत आले. निवृत्ती दादा 21 दिवसानंतर घरी आले. आई वडिलांचं देहांत प्रायश्चित झालं होतं. 3 भावंडे घरी होते. आई वडिलांची झालेली स्थिती त्या निवृत्ती दादांना हे 3 बसून सांगत होते. आळंदीच्या लोकांनी काय काय केलं? 3 भावंड त्यांना सांगत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा थोडा सुद्धा हावभाव असं दुःखद हावभाव दिसतो. असं काय झालं असेल? दादाला काय झालं असेल? असं आई गेली म्हणलं तरी त्यांच्यावर काय परिणाम नाही. वडील गेले देहांताची काय निघलं असेल? माझी कल्पना आहे. त्यांनी असं सांगितलं असेल उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ये घटिका यंत्र जैसे असं म्हणलं असेल. माझा असा समज आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांना लहान असताना सुद्धा असं वाटतं की असं काय घेऊन आलंय हे दुःखाच्या पलीकडे तू केलंय. ज्ञानेश्वर महाराज त्या दादाला म्हणतात दादा कोण भेटलं तुला कोण भेटलं तू असं कसं काय झालं? म्हणणार तो नाही
जाणारा तो नाही, येणारा तो नाही. त्यावेळेस लहान असताना ज्ञानेश्वर महाराज त्या दादाचा हात जोडून म्हणतो, दादा मग मी कोण आहे? आहे मी हा कोण करावा विचार मने ज्ञानाचं भांडार चालू झालं. मी कोण आहे त्यांनी विचारलं. आता बाबांनी तेच सांगितलं, मी आणि माझं तो आणि तुझं, याच्यापासून ते चालू झालं. तिथं मी कोण आहे आणि विश्वामध्ये मी कसा ओतप्रोत आहे हे संकल्पना तिथनं चालू झाली असं मला वाटतं. आणि मग बाबा म्हणले, बाबा तो आईच्या पोटात त्याचं स्मरण चालू होतं. ती वस्तू तू आहे. ओळखारे वस्तू, सांडारी कल्पना, नका आडराणी जाऊ दे. जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवेशी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेगळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, होती लीन व्हावे तुका म्हणे विठाला. सुख उघड ज्ञान दृष्टी, म्हणलं जातं आमचं चांगलं. तुमच्या देशाला सुरत म्हणलं जातं. म्हणलं जातं, उठा जागे मारे आता. एक महिना ऐकायला येतो, एक महिना ऐकायला होतो. रोज उठून तेच सांगत होते. कोणच उठलेलं मला दिसलं नाही. विठाला तुम्हाला दिसले असत तर मग तुम्ही त्याला जागा केला असेल. हा दुसरा प्रश्न. जर उठल्याला दिसत असेल, उठा म्हणजे उठतोच ना आम्ही. जागा व्हा म्हणजे उठ, स्वरूपाशी जागा व्हा. स्वरूपाशी निश्चय करून घ्या माझं स्वरूप. मग आईच्या उदरामध्ये मी ज्याच्या सोबत होतो ते तत्व मी आहे, ते तत्व तू आहे. हे जेव्हा समोरासमोर बसवलं तेव्हा खरं कळलं, हे जरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे रे ही माया. तू बुद्धी दर्पणी. काय झालं होतं मग मला? मी माझं सांगू का? मी फक्त माझं सांगतो. मला तुम्हाला बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. हे माझं रेडीमेड कपड्याचं मुखान आहे. इथं बोलतो म्हणजे मी एकदम डेअरिंग करून बोलायला लागतो, माफी मागून बोलायला लागतो. हे लय होतंय माझं बोलणं यांच्या समोर.
त्यांच्या समोर ही लय होते बोलणं विठाला कारण बोलला तर माणूस बोलतो ना बोलला तर माणूस कोण आहे कळतो लगेच बोलला तर काय खातो हे बी कळतं उलटी गेल्यावर तर कळतं पोटात काय एखाद्याने सकाळी काय नाश्ता केला त्याने उलटी केल्यावर कळतं पोटात काय येते हे काय खाते ना त्याला बोलायला लावायचं लगेच कळतं हे कुठल्या जातीचं आहे आपल्या जातीचं आहे जाऊन दुसऱ्या जातीच्या जात म्हणजे कुठलं मी आत गेलेली जात म्हणलं विठ्ठल तुम्हाला सांगू का मी आम्ही जातीचे ब्राह्मण आहे पाहुणे आमचे मुसलमान मला तुम्हाला पटते आम्ही जातीचे कोण आहे ब्राह्मण आणि पाहुणे कोण आहे हे कसं काय होऊ शकतं कुठं सूत्र जुळायचं आणि मग तू आईच्या उदरामध्ये जे चाललं होतं ते चालल्याला विसर पडला कुठं धरणे वायू लागता आणि मग काय झालं मी माझं आणि तू मी माझं आणि तू तुझं हा कॅन्सर लागलं माग विठाला त्याला इलाजच नाही त्याला अजिबात इलाज नाही ह्याला चिरपाड करता येत नाही चिरपाड करता येत नाही मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या कीर्तनकाराला मी एकतर आहे ना मला आता मी दर्शन घेत नाही कोणाचं मला तुम्ही अभिमान म्हणा नाही तर माझा अभिमान घ्या तरी चालेल अजिबात नाही रिकाम टेकड्या माणसाचा मला पाया पडा वाटत नाही बाबांनी आज अनुभव दिला मी नतमस्तक होईल याला तुम्ही अभिमान म्हणते तरी मला माफी मागतो मी कितीही मोठा नव्हते अर्जुना वेद विदा जरी झाला माथी निगता वाया गेला कोणू साधूने रूपणीला तोंडा जैसा हे तुझं पाठ असेल अख्खं पाठ असेल रामायण पाठ असेल महाभारत पाठ असेल तुला हे माहित आहे का तू कोण आहेस ही वाटत नाही विढाला राजा विक्रमादित्य हारला मी 2 मिनिटात सांगतो विक्रमादित्य हारला जंगलामध्ये गेला हरलेला राजा जंगलामध्ये गेला विजयी झालेल्या राजाला कळलं विजयी झालेल्या राजाला कळल्यानंतर जा म्हणले त्यांच्याकडे जा स्वरूप आहे का बघून या नीती होती 2-4 लोक गेले त्यातनं प्रधान पण गेला प्रधानाने पाहिलं विजय झाल्या हरलेला राजा जंगलात राहतो त्यांच्यापाशी गेला विचार विनिमय झाले आणि बाहेर निघताना 4 पावलं घालवायला आल्यानंतर थोडं फास्ट सांगायला घालवायला आल्यानंतर राजाच्या डोळ्यात पाणी आलं काय रडला असेल राजा एक म्हणते हरलाय म्हणून रडला असेल एक म्हणते जंगलात येऊन राहिला अरे राज पण गेलो म्हणून हरला असेल राजाला विचारलं म्हणजे महात्मा तुम्ही का रडताय मला सांगू माझ्या राज्यामध्ये खाली हाताने कोणच नाही केलं तुम्हाला खाली हाताने पाठवलं तरी सुद्धा माझ्याकडे एक वस्तू आहे काय आहे माझा टोप आहे जिरे टोप आहे राजाचं आता मी तर राजा झालो नाही राजा विक्रमादित्याने स्वतःचा टोप काढला आणि ते प्रधान आलं होतं त्या प्रधानाच्या डोक्यात ते प्रधान झालं ना काय एवढा मोठा माणूस त्या माणसाचा डोक्यावर आलेला दुसऱ्या दिवशी दरबारात 11 वाजता गेलं 11 वाजता दरबार भरला राजाच्या समोर उभा राहिला प्रधानजीला विचारलं प्रधानजी क्या बात आहे आ जाओ क्या हुआ राजे का राजाने विचारलं राजाचं काय चाललंय खायला धनधान्य आहे का हे म्हणजे वेगळे वाटायला लागले अहो म्हणली आदाब नाही नमस्कार नाही वाकणं नाही झुकणं नाही काय चाललंय तुमचं म्हणजे खरं सांगू का महाराज ज्या महात्म्यांचा टोप माझ्या डोक्यावर आहे मी 100 वेळा झुकन पण महात्म्यांचा टोप डोक्यावर आता मी झुकणार नाही तुम्हाला कळलं का नाही तुम्हाला कळलं असं तर घ्या विठाला हा टोप तिकडनं आला
आहे. ब्रह्मात्री दत्त नारायण बलवीम सखयानंद शांताबाई बंड बाबा केर बाबा श्रीपाद बाबा. मी 10 वेळा झुकलो, 10 वेळा झुकलो. संप्रदायाला गालबोट लावणार नाही बेटा. आता नका म्हणू कीर्तन. हा जन्माला आल्यानंतर भ्रांती निर्माण झाली. भ्रांती निर्माण झाल्यानंतर काय झालं, मी आणि माझं लागलं माझ्या. आता मला एक सांगा, ते ज्ञान नव्हतं का? आईने सांगितलं तू बाळ आहे माझा, आई माझी, मग विश्व सगळं माझं, तुम्ही सगळे माझे, नाही का? मग आता मी ज्ञानाकडे चाललो होतो, अज्ञानाकडे चाललो होतो. महात्मा भेटला नसता तर आता तुमचं काय झालं असतं हे सांगा. हे फोटो लागले असते, हे साधी माणसं नाही आणले उचलून असं, यांची फार लागली असते फोटोला. महात्मा वाघोलीमध्ये आला आणि क्रांती झाली. ही जी पुढची मंडळी तयार झाली ना ताईंसारखी, देशमुख ताईंसारखी, 96 कोळी मराठी येते, बाहेर यायचं ताकद नव्हती त्यावेळेस. काय म्हणते बाबा, घराच्या बाहेर येणं, पदर खाली पडून ताकद नव्हती. पण महात्म्याने, महाराष्ट्र सरकारने समताची भावना आत्ता राबवली. माझ्या बाबाने तेव्हा 97 साली राबवली. 18 पगड जाती एकत्रित आणल्या, स्त्रियांना व्यासपीठ दिलं, क्रांती केली. बाबांनी स्त्री पुरुष पाहिलं नाही, बाबांनी मनुष्य पाहिलं नाही, बाबांनी जात पाहिली नाही. बाबाला एकच जात पाहिजे माहिती होती. वंदे मातरम. कुठं रम? आत रम. ती जात. मग जन्म घेतल्यानंतर 184 योनी हे परत येत्यान, परत जन्म घेत्यान, परत येत्यान, परत मरत्यान. ही जी यातना आहे, बाबांना माहिती होतं ही कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि मग थांबवावं पाहिजे म्हणून ते उपक्रम नंदीवाल्या बाबांकडून उपक्रम आणलो. थोडा तरच झाला का? ही होती म्हणून मंडळीने हे कार्य इथपर्यंत आले. कसब्यात गेलं, कसब्यावरनं परत तुमच्या इकडे आलं, तुमच्या इकडनं वाघोलीला गेलं, वाघोलीकडनं विष्णूवर चाललं. खरंच माझ्या बाबाने देव वाटला, घरोघरी जाऊन आणला. एकमेव अशी तापी नदी आहे महाराज भारतामध्ये, ती उलटी वाहते. आणि दुसरी हे संप्रदायाचे हे व्यासपीठ, हे व्यासपीठावर साधक नाही आला, व्यासपीठ त्यांच्या घरी गेले. हे फक्त माझ्या इथंच होतं, बाहेर होत नाही, इथं होत नाही. बाबा म्हणायचे भाकरी करता येईल, भांडी घासता येईल, फडशी घासता येईल. हे ज्ञान काय सांगितलं? फडशीमध्ये एवढी फडशी घासायची, त्या फडशीमध्ये कुत्रा चेहरा दिसला पाहिजे. काय सांगितलं? पापुडा आला पाहिजे, पापुडा, भाकरीला पापुडा आला पाहिजे. असं पीठ मळ, पीठ पाणी एकरूप कर आणि तेव्हा पापुडा येईल. पापुडा म्हणजे काय होतं? फैसला झाला बाबा, भाग्यवान आहे. सगळ्यांना जात पात धर्म कोणच नाही पाहिला माझ्या महात्म्याने. यारे आले लहान बाबांना एकच माहिती होतं, तुमच्यातलं चैतन्य ओळखून आहे, ते चैतन्य मी आणि तू एकच आहे.
एक करण्यासाठी ते आहे, एक करण्यासाठी ते आहे, एक करण्यासाठी ते आहे, एक करण्यासाठी असा महात्मा येणे परत येणे नाही. अजून 20 वर्ष जगाला पाहिजे होते. आम्ही जे थोडं थोडं वाकडे तिकडे आहेत तरी ते सर्व तुम्हाला ते सांगत होतो की मी विचारलं महाराष्ट्रभर मी जातो राव कीर्तन करायला. हा महाराष्ट्रावर जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी व्यासपीठावर खोटं बोलत नाही. बाबांच होतो तो मी पाळले. तुम्ही म्हणाल दयानंद महाराष्ट्रावर फिरतो म्हणजे रुपये पाहत असं नाही बरं. मी व्यासपीठावर शपथ घेऊन पाहतो कधी हात बसला. बाबांचा निरोप दिला आणि फेटा काकत मारला निघून आला. ही माणूस माझ्या बरोबर असतो. तो निरोप द्यायचा, घेऊ वाटलं घे, नाहीतरी नको घेऊ, माझं काही सटणार नाही, पण तुमच्या हातामध्ये मी 2 तरी जागा करून जाईल, 2 तरी मी जागा करून जाईल. कीर्तन ऐकले मी कळायला पाहिजे हे खरंच होतं, हे खरंच होतं, हे खरंच होतं, ते सांगत होतं, त्याची भ्रांती करून टाकली. खरंच होतं, हे सांगत होतं खरंय. भले मला नाही घ्यायचं, पण सांगत होतं ते खरंच. त्याची उत्कंठा वाढवून येतो. खरंच आहे, त्याचा 7 दिवसात असं माझा फोन येतोय. तुम्ही सांगत होते, मी ऐकले अश्रद्धानाम पुरुषा धर्मश्रेष्ठ आहे पादूत पवित्र आणि पाशी त्वचेची आपत्राला पाठ आहे ना तुला? पाठ आहे ना? 4थ्या नंबरची ओवी सांग बरं. 4थ्या नंबरची पाठ की मला तुला हे माहित आहे का? तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा ही भ्रांतासी काम विषयावरी भ्रांती झाली रे तुला. राम तुझा आत्मा रामच आहे. अरे आत्मा आहे. सकाळी हरिपाठ मग काकडा म्हणतो, संध्याकाळी तू आहे ना, तू हरिपाठ म्हणतो ना, हा म्हणतो की मग दुसरा हरिपाठामधलं दुसऱ्या अभंगातलं दुसरं चरण काय सांगतो. एक हरी आत्मा दिवस दिवस जन्म आत्म्याचं भोजन जर सोडलं तर हरिबिना जन्म. आता मी नाही सांगत, तुम्ही जाऊन सांगा त्यांना. हा मग मी जेव्हा महाराष्ट्रावर घडलो, मला आहे ना एखादं विचारलं म्हणजे तुम्ही कोण आहे बाबा, मठाधिपती कोण आहे, कीर्तनकार कोण आहे, कीर्तनकार कोण आहे, गायक, पंडित आहे, विशारद आहे, बकवास वादक, हरिभक्ती पारायण, सद्गुरू आहे. एवढे असा उपाधी सोडून मला भेटला नाही. त्या उपाध्या कुठं मिळत्या? मी 50,000 रुपये देतो, तुम्ही मला काहीतरी द्या ना उपाधी. मिळतात का त्याचं फुकट? हे पैसे देऊन लागतात का? मनाच्या मनोपाधी असतात. प्रत्येक जण उपाधी मी घालवायचा प्रयत्न करतो, तो लावायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे बॅनर आले बनवलं. त्या बॅनरच्या पुढं गुरुवर्य दयानंद महाराज, सद्गुरु दयानंद महाराज बघितल्यावर मला आनंद झाला असेल. मग नाव दुसऱ्याला ठेवण्यापेक्षा तुझ्याकडे हे लावू नका. कोण लावून असं लावू नका, हात जोडून सांगतो विठाला विठाला. त्याच कारण तुका म्हणे वावे. अरे सूर्याचं पिलू आणि सूर्य काय वेगळा राहणार? एकच आहे, एकच आहे. हा ये उपाधी मी नाही, मी उपाधी वेगळा, तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळा, तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळा, तुम्ही निर्विकार.
रहित व्हायचंय, उपाधी रहित व्हायचंय आणि निश्चय करायचंय उपाधीपासून मी कोण आहे. मग मी कोण आहे बाबांनी रस होती लेकानी रस काय केलं, बीज पेरलं. शेतकरी मोठं भेटलं मला, त्यांनी बाबर हाकली जमिनीमध्ये. बाबर 3 नळ्याची होती. बीज वठीला झाकून आणलं होतं आणि ते बी कानामध्ये माझ्या पेरलं. कानामध्ये बीज पेरलं, डोक्यावर हात ठेवला. बाबांनी आता ओवी फार सुंदर सांगितली होती, महावाक्याचा उपदेश केला आणि काय झालं असेल बघा बरं. ते महावाक्य म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. जन्म मरण चुकवणार नाही म्हणून संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञान दृष्टी अवलोकनी शोधुनी काढले ते विठ्ठलाचे नाम विठोबाचे गायले मी वाचे. बीज कल्पांतीचे आणि ते कल्पांतीचं बीज नसरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाली शुद्ध मामुनी साधक संपन्न पायाळूच्या आरुणी पडले ठाऊ. जगा मंडळी तुका म्हणे तिथे होतो विरोळा आलिया दगडा बोला. असं जे जुनं जे खाण होते ते का पेरलं माझ्या शेतकऱ्यांनी या भूमीमध्ये. भूमी शोधून पेरी जे बीज सद्गुरु कृपे उगवेल सहज. ते पेरलेलं बीज इथं गेलं. इथं आता म्हणतात संत दर्शनी हा लाभ. असं वाटतं ना कधी मी तसंच असतो. तुम्ही कसं तुम्ही का म्हणते ना आता संत दर्शनी हा लाभ कोण सांगावं. फक्त आम्ही भाग्यवान आहे या मंडपात त्या लोकांनी कुणीही सांगावं. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. प्रमाण नाही, खरंच आम्ही दैवाच आहे. तुम्ही जिल्हा सांगा तिथं साधक सांगतो. 2 साधक जरी असत तर अख्ख्या गावाला येड लावतात. अख्ख्या गावाला त्याच्यापासून सावध राहा. अख्खं गाव म्हणते भजनी हरिपाठी काकडा
सगळे करणार. ह्याला काहीच येत नाही, ह्याला काही येत नाही. त्याचं कारण आहे बाबा, तो बापाच्या पोटचा नाही. विढाला विढाला खरंच आम्ही म्हटलं बापाचे जगे ऐसा बाबा विढाला विढाला खरंच आपण चांगल्या अशा क्षत्रिय बापाच्या पोटाला आलो. खरंच चांगल्या बापाच्या पोटाला भ्रांती झाली होती. शास्त्र पाठ होते. अहो मला ज्ञानेश्वरी ना अजिबात समजत नव्हती, पण बाबांनी ज्ञानेश्वरीच्या ओळीत काय समजत होतं ज्ञानेश्वरीचं. मेटकरी बाबांचं चरण धरून मी विचारतो, तुम्ही इकडे नसता आलं तर ज्ञानेश्वरी समजली असती. माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, जननी देवी चिंता, जननी देवी चिंता, नाही असं नाही. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे ऐसी, जे बुद्धीश्वरे अहर्निशी हे वस्तु भूमिका सर्व घटी रामा देहा देही ह्या ओव्या देखे मनुष्य जात सकळ. ह्या ओव्या पाठ केलेस का? पाठ नाही का लोकांकडे? देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावताच भजन सेव झाले ऐसे केवळ परिज्ञान ज्ञाने विन नासले. हे घोटाळे बुद्धी वेदासे आले, कल्पुने ते कल्पिले आले. हाच घोटाळा बाबांनी काढला. घोटाळा काय होता? घोटाळा हाच होता, जेणे भ्रांतीपासून निरसले सगळे ह्या ओव्या बाबांकडे. आता सांगितलं मी एक दिवस मोबाईल नंबर घेतो आणि सगळ्या ओव्या माझ्याकडे भविष्यात माझ्या कामाला येतात.
आपलं जे मंदिर आहे एवढं मोठं बांधलंय आपण, देव येतोय का मंदिर देवात आहे हे तुम्ही सांगितलं होतं, हे कळलं होतं. मी बऱ्याच लोकांना प्रश्न केला, मग मंदिरामध्ये देव आहे, देव मंदिर सुद्धा देवात आहे. आता बाबांनी सांगितलं बरं दाट हरी से चढी तळी पाशाणी. आता आपल्याला पाठ झाल्याप्रमाणे आपली अजून एक महत्वाचं सांगतो, आपल्याला कमी ना शब्दाची धार सवयी अशी लावूनच ठेवली. कोण जर भेटला ना त्यानं आळंदीमध्ये 10 वर्ष काढलेलं नव्हतं, त्यांनी इथं येऊन अनुग्रह घ्यायला पाहिजे आणि तो त्या मंदिरापाशी भेटला पाहिजे. त्यांनी म्हणलं ना तू कोण आहे, तू तुझ्या पुरता मर्यादित आहे का विश्वभर आहे, तो गप्प. त्याच सगळंच बंद होतंय. मला एक सांगा, विश्वभर असणारं चैतन्य ओतप्रोत आहे हे मान्य आहे. हरिभक्ती पारायण, कीर्तनकार, मठाधिपती, पदवीधर, घरी गेल्यानंतर बायको दिसली का बायको मधला राम दिसतो. तुम्ही यांना म्हणसाल तुम्ही देव आहे, तुम्ही देव आहे, तुम्ही देव. किती लोक इथं की रोज मला बायकोच्या पाया पडतात. विनियोगा विफळच आहे. कमीत कमी निश्चय तर व्हायचं. बायको हा शब्द येतात, देव झालं ना मग विषय संपला. कारण नवरा शिल्लक आहे. नवरा म्हणजे अहंकार, नवरा म्हणजे कोणच नाही, अहंकार आहे. नवरा हा विषय अहंकार आहे. निश्चित करून देतो न व राह. काय म्हणतो रावण म्हणजे आम्ही सगळे रावण आहे म्हणायला म्हणून आपण म्हणायला म्हणून की राम सगळ्यांमध्ये, मग बायकोत मध्ये नाही का? आई खरं सांगा, सकाळी उठल्या आंघोळीला गेल्यानंतर पहिला तांब्या कोण ओतला? तुम्ही का देवाने? देव. कुंकू लावताना आरशात तुम्ही पाहिलं का देवाने? तुम्हाला कोण दाखवलं? जर देव निघून गेला असता तर लय अवघड नाही सांगा. जर तुम्हाला बाथरूम मध्ये 2 तांबे ओतल्यानंतर 3ऱ्या तांब्याला जर देव निघून गेला असता, चाले हे शरीर कोणाची एकदम माझी आई सुंदर दिसत होती. मी जेवढं वर्णन सांगत होतं बाबा ते समोरच दिसत होतं. मग आई गेली कसं काय मला हेच कळलं नव्हतं. गेली की आई होती, दिसली की आई होती. गेली ती निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. Hare
आपल्याला खरंच येडं म्हणतात बाहेर गेलं येडं म्हणतात येडं भावत नाही खरंच जोपर्यंत लोक येडं म्हणत नाहीत ना तुम्ही येड्यावणी करा येडं झालो येडं झालो येडं झालो येडं आपल्याला एक तर आपले लोक असे आहेत ना एकदम ठाम बोलते खरं बोलते आणि ते ह्याच्यात बसत नाही खरं बोलल्यामुळं मान्य करावं लागेल कारण काय माहितीये का माझ्या बापाने सांगितले एक बाप नाही तर बेला म्हणून सांग एक तर बाप दाखव नाही तर विडाला वस्तू इथपर्यंत गेली इथपर्यंत आता इतकं वस्तू महावाक्याचे नेमावे गुरुकृपेचे हवे माथा कुरवाळीला नव्हे काय झालं म्हणजे निश्चय केला तू ते जे तू समजला ते नाही तू हे आहे तू जे समजला तुला जे बाधा झाली होती तुला जे रोग झाला होता तुला जे कॅन्सर झाला होता न निघणारा आज दुरुस्त करून दिला तू ते नाही सर्वात ते आहे मला एक हे आठवलं बघा मला नाही आठवलं तर पूर्ण करा मनोर बुद्धी चित्त अहंकार नमामि मी मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही न जस्रोत घास न चिदानंद रूपम शिवोहम 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 कसं येडे लागले जगाला देवमनती भटकला देवमनती भटकला सांगितल्यानंतर तुमची कीर्तन ठेवते नका मिळालं एक मिळालं तरी मी 10 जागा करणार 10 जागा करणार आणि 10च्या मागे सोडणार 100 करणार 100 जागा करणार 1000च्या मागे सोडणार जोपर्यंत आनंदमय होत नाही तोपर्यंत माझा प्रयास चालू राहणार बंकत बंकत द्वारी आलो प्रेम रसासी सोकलो
इथं आलो ना, जसं कानावर पेरलं, खरं सांगा अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये मी बसलो ना. आता ज्ञानेश्वरी नुसती नाही पाठ झाली तरी चालत, पण वाक्यावरनं डोळा जरी फिरला, हा अनुभव माझ्या बाबांनी मला दिला. तो म्हणे हे मिचिकरी माझा भजनी पदरी सर्वत्र नमस्कार, तू म्हणे हे मिचिकरी हा निश्चय सर्वत्र नमस्कार आदर्श नाही. आता म्हणायचं का सर्व गटी राम, आता मीच पै गगन जेवढे जैसे. अहो आम्ही सातबारा आमचाच आहे, असं हा सगळा सातबारा आमचा आहे. वहिवाट तुमची असू शकते, वहिवाट तुमची असू शकते, पण सातबारा पै गगन जेवढे जैसे, पवन हो तेवढा की असे, सहज हलवल्या वेगळा दिसे, पै गगन हे माझंच नाव, माझं नाव वाद केलं, माझंच नावाचा मला निश्चय करून दिला. ते वस्तू तू आहेस. आता मी सांगितलं, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी पाच तत्व नाही, मी कुठलीच उपाधी नाही. मग मी कोण आहे? मी विश्वभर चैतन्य असणार ते चैतन्य, ते तूच. आता राहिले काय सोपं काम आहे, काय बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आता काय करायचंय? तुम्हाला काहीच करायचं नाही. केला तर घोटाळा होऊ शकतो, केला तर घोटाळा, केला तर निश्चित घोटाळा होतो. त्या ठिकाणी स्थिर राहा, काही करायची गरज नाही. आता किती मोठं काम करून दिले बाबा. अहो चमडी जरी सोडली, चपल्या जरी बनवल्या आणि बाबांच्या पाया जरी झाल्या घातल्या तरी भेटायचं नाही. केलं उपकार सांगू मी काय, जर नसली मीची ओळख झाली तर अभंगाचं दुसरं चरण नाही बाबा. इतराचा धाणे